हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे मार्केटमध्ये अगदी छान आणि फ्रेश असे मटारे यायला लागलेत आणि तेही स्वस्त। तर मग आज आपण बघणार आहोत मटार आपण कशा पद्धतीने स्टोर करून ठेवू शकतो लॉंग टाइमसाठी। आणि मटार तर आपल्याला नेहमी लागतातच, सगळ्या गोष्टींमध्ये आपण मटार यूज करतो। पोहे म्हणा, भाजी म्हणा, पावभाजी, उपमा, अगदी सगळ्यामध्ये लागतातच मटार। तर आज आपण पाहणार आहोत कसं लॉंग टाइमसाठी आपण सर्व करून ठेवू शकतो। तर मी यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। अगदीच पाणी गरम झालेलं आहे आणि एका साईडला आईस टाकून पाणी तयार करून ठेवलेलं आहे। त्या गोष्टी अगदीच पहिला तयारी करून ठेवायच्या असतात। थंड पाणी सुद्धा मी तयार करून ठेवलेलं आहे आणि पाणी गरम सुद्धा झालेलं आहे। तर गरम पाण्यात इथे मी टाकणार आहे मीठ टाकणार आहे, 2 चम्मच साखर टाकणार आहे, 2 टेबलस्पून इतकं, आणि त्याचबरोबर आपल्याला 1 टेबलस्पून इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर जे आहे ते व्यवस्थित आपल्याला विरघळून द्यायचे आहे। आणि यानंतर व्यवस्थित विरघळल्याच्या नंतर आपण त्यामध्ये मटार जे आहेत ते घेतलेले आहेत। मटार आपल्याला इथे अगदी छोटे किंवा एकदम मोठे जसे जून असतात तशा टाइपचे घ्यायचे नाही आहेत आणि अगदी छोटे सुद्धा घ्यायचे नाही आहेत। तुम्ही पाहू शकता मटार सगळे आपल्याला इथे शिजवायचे नाही आहेत। जसे सर्व मटार वरती तरंगायला लागले की आपल्याला मटार जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। आता आपले मटार काढायला रेडी झालेले आहेत। तर इथे मी थंड पाणी तयार करून ठेवलेलं होतं। वाव, आई शेप खूपच छान आहे। तर आता मी मटार गरम त्याच्यामध्ये आपल्याला बॉईल जे झालेले असतात ते शिजायला नको, म्हणून आपल्याला पटकनच ते थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता मटार पाण्यातून बाहेर काढून अगदीच पाणी गळायला ठेवून द्यायचं आहे, नितळायला। व्यवस्थित पाणी नितून झालं की आपल्याला एखाद्या पातळ फडक्यावर आपल्याला सुकायला ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने बघू शकता आपल्याला इथे मटार घेताना अगदीच निवडून घ्यायचे आहेत। बारीक मटार जे असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जास्त जाडे असतात ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत। तर आपले मटार ते आहे ते 4 ते 5 तासानंतर रेडी झालेले आहेत। तर मटार आपल्याला झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने एकदम टाईट भरायचे नाही आहेत, थोडंफार लूज ठेवायचं आहे। अशा पद्धतीने पाहू शकता अगदीच 2 ते 3 वेळेला यूज होतील इतके मटार आहेत। तर यानंतर अगदीच इझी दुसरी मेथड आहे ती पाहूया। सेकंड मेथड आपली जी आहे ती खूप इझी आहे। मटार आपल्याला धुवून त्याच्यातून पाणी काढून घ्यायचं आहे, आपल्याला ओलसर ठेवायचे नाही आहेत। तर यासाठी मी थोडा वेळ फॅन खाली ठेवून दिले होते कापडावरती। त्याच्यानंतर सुकल्याच्या नंतर मी डब्यामध्ये टाकून एअरटाईट डब्बा आहे त्याच्यामध्ये ठेवून मी फ्रीजरमध्ये स्टोअर केले। तर अशा पद्धतीने जर तुम्ही मटार ठेवता तर 1 ते 2 महिने इझिली आपण यूज करू शकतो, खराब होत नाही आणि त्याला फंगस सुद्धा लागत नाही। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर। आणि नक्कीच मटार जे आहे ते स्टोअर करून ठेवा, खूप इझिली आणि छान राहतात। नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।